श्री स्वामी समर्थ. सावधान मित्रांनो, 3 मार्चची ती रात्र तुमच्या आयुष्यातील शेवटची गरिबीची रात्र ठरू शकते, किंवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. लक्षात घ्या, 100 वर्षानंतर आकाशात रक्ताळलेला चंद्र काय संकेत देतोय? या 4 राशींना कुबेराचा खजिना मिळणार की राहूचा शाप? उत्तर जाणून घेतल्याशिवाय झोपू नका मित्रांनो. कारण 3 मार्च 2026ची ती रात्र कोणतीही मामूली रात्र नाही, तर ती एक अशी रात्र आहे जी पुढच्या 100 वर्षापर्यंत तुम्हाला कधीही परतणार नाही. आकाशामध्ये एक असा खोपनाक आणि चमत्कारी खेळ रंगणार आहे, जो पाहून मोठमोठ्या ज्योतिषांच्या कपाळावरील घामाच्या धारा सुटल्यात. साक्षात गुरुजींनी भविष्यवाणी वर्तवली आहे की 100 वर्षानंतर एक असा महासंयोग बनत आहे, जो राहू व केतूची काळी सावली चंद्राला पूर्णपणे निगळण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्रह्मांडातून निघणारी ऊर्जा पृथ्वीला हादरवून सोडणारी आहे. पण या भयानक अंधाराच्या मध्यभागी 4 अशा भाग्यशाली राशी आहेत, ज्याच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. रातोरात नशीब बदलणार हा आता केवळ मुहावरा उरला नसून या 4 राशीच्या जीवनातील ते एक सत्य बनणार आहे, जे पाहून त्याचे शत्रूही रक्ताचे आंसू रडतील. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सोसलेला अपमान, गरिबी, रक्ताचं पाणी करून केलेले कष्ट, या सर्वाचा हिशोब एका रात्रीत होणार आहे. पण मित्रांनो थांबा, पण तुमची रास या 4 राशीपैकी एक असेल, तर खुश होण्यापूर्वी एक मोठं रहस्य जाणून घेणं तुमच्यासाठी जीवन व मृत्यूचा सवाल बनू शकतो. कारण गुरुजीच्या मते या 4 राशीपैकी जी चौथी रास आहे, तिच्यासोबत असं काही घडणार आहे जे इतिहासात कधी घडलं नसेल. तिला छप्पर फाडून तर धन मिळेल, पण जर तिने ग्रहणाच्या वेळी ती एक छोटीशी घोडचूक केली, तर ते सर्व धन मातीत मिसळायला वेळ लागणार नाही. तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसले जाणार की वाढणार. ब्रह्मांडाचे हे चक्र तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. ही महाभविष्यवाणी शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय राहू नका मित्रांनो, कारण अर्धवट माहिती तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण साधी खगोलीय घटना नसून गुरुजीच्या मते हा विनाशाचा आणि सर्जनाचा एक अघोरी खेळ आहे. या रात्री तब्बल 100 वर्षानंतर महाचंडाल योग आणि राजभंग योग याचा एक अत्यंत दुर्मिळ आणि भयानक मिलाफ होतोय. जेव्हा समुद्र मंथन झाले, तेव्हा ज्याप्रमाणे एका बाजूला देव अमृत प्राशन करत होते आणि दुसऱ्या बाजूला असुर विषाचा घोट घेत होते, अगदी तशी स्थिती या रात्रीत निर्माण होणार आहे. आकाशात राहू व केतूची काळी सावली चंद्राला पूर्णपणे गिरंगुरूत करण्यासाठी सज्ज झाली असून, यामुळे पृथ्वीवरील 70% जलतत्व आणि मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण थेट प्रभावित होणार. गुरुजीचा इशारा आहे की ज्याप्रमाणे समुद्रात भरती ओहोटी येते, तसेच मानसिक व आर्थिक भूचल या रात्री अनेक राशीच्या आयुष्यात येणार आहे. हा महासंयोगाचे गांभीर्य इतके मोठे आहे की यामध्ये देवगुरु बृहस्पती आणि कर्मफलदाता शनिदेव एका अशा विचित्र स्थितीत येत आहेत, जी शतकातून एकदाच पाहायला मिळते. त्यामुळे गुरुजींनी स्पष्ट केले की या 3 मार्चच्या रात्री काही राशीच्या जीवनात राहूचे विष कालवले जाईल, तर काही भाग्यवान अशा 4 राशी आहेत त्यांना अमृत मिळेल, जे त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांची गरिबी, दुःख, कष्ट मुळासकट उखडून टाकेल. राहू हा कलियुगातील माया व भ्रमाचा कारक आहे मित्रांनो, जो रातोरात रंकाला राजा आणि राजाला रंक बनवू शकतो. या काळरात्री ब्रह्मांडाचे दरवाजे उघडणार असून, जे लोक या महासंयोगाच्या ऊर्जेला योग्य प्रकारे हाताळतील, ते स्वतःचा इतिहास स्वतः लिहितील. परंतु या शक्तीचा चुकीचा वापर किंवा ग्रहणातील नियम मोडल्यास होणारा विनाश रोखणे साक्षात देवांच्याही हातात उरणार नाही. तर मित्रांनो, त्या भाग्यवान राशी रातोरात ज्या नशीब पलटणार आहेत, त्या कोणत्या आहेत? गुरुजीच्या या भयावक तरीही विस्मयकारक भविष्यवाणीनुसार 3 मार्चच्या त्या कालरात्री 4 अशा राशी आहेत, ज्याच्यावर ब्रह्मांडाची विशेष कृपा होईल आणि या राशीचे नशीब इतक्या वेगाने पलटेल की त्यांच्या शत्रूंनाही मोठा धक्का बसेल. चला बघूया त्या 4 राशी ज्यांचं रातोरात पलटणार आहे नशीब. 1. मेष रास, संघर्षाच्या काळोखातून वैभवाच्या प्रकाशाकडे. मेष राशीच्या जातकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ हा एखाद्या अग्निपरीक्षेसारखा होता. तुम्ही रक्ताचे पाणी करून कष्ट उपसले, पण यश नेहमी दुरूनच हुलकावणी देत राहिले. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावले, त्यांनीच तुमच्या कष्टाची थट्टा उडवली
आणि ऐन गरजेच्या वेळी तुम्हाला एकटे सोडले. आर्थिक विवंचनेमुळे अनेक रात्री तुम्ही डोळ्यांत पाणी आणून काढले आहेत. पण गुरुजी म्हणतात, सावधान, आता रडण्याचे दिवस संपले आहेत. 3 मार्चची ही ग्रहणाची रात्र तुमच्या आयुष्यातील त्या आर्थिक वनवासाला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी आली आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता कुबेराच्या चावीने उघडणार असून तुमच्या मेहनतीचे सोने होण्याची वेळ आली आहे. तुमच्या राशीवर आता ब्रह्मांडाची अशी विशेष कृपा होणार आहे की रखडलेली कामे एका रात्रीत मार्गी लागतील. अडकलेले पैसे केवळ परत मिळणार नाहीत, तर उत्पन्नाचे असे नवीन मार्ग मोकळे होतील की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. जे शत्रू कालपर्यंत तुमच्या अपयशाची वाट पाहत होते, तेच आता तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जुन्या मानसिक त्रासातून तुमची मुक्तता होईल. मात्र गुरुजींचा एक कडक इशारा लक्षात ठेवा. ग्रहणाच्या काळात कोणत्याही धातूला स्पर्श करू नका आणि आपल्या इष्टदेवतेचे नाव घेत रहा, कारण हा राजयोग तुमच्या संयमाचे फळ आहे. 2. वृषभ रास, कष्टाचे चीज आणि सोन्यासारखे दिवस. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून केवळ अस्थिरता आणि चिंतांचे मळब दाटले होते. तुम्ही प्रत्येकाचे भले करण्याचा प्रयत्न केला, पण पदरी फक्त निराशा आणि अपमानच आला. कधी येणार माझे चांगले दिवस, हा प्रश्न विचारून तुम्ही थकला होता. कर्जाचा डोंगर आणि कौटुंबिक कलहामुळे तुमचे आयुष्य विस्कळीत झाले होते. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 3 मार्चचा हा महासंयोग तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णयुगाची पहाट घेऊन आला आहे. शुक्र आणि चंद्राची ही दुर्मिळ युती तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याच्या बेड्या तोडून तुम्हाला ऐश्वर्याच्या शिखरावर नेऊन बसवेल. तुमच्या घरात आता माता लक्ष्मीचा स्थायी वास होणार आहे. व्यापारात असा काही जॅकपॉट लागेल की तुमची आर्थिक परिस्थिती रातोरात सुधारेल. ज्या सुखांच्या तुम्ही केवळ कल्पना केल्या होत्या, त्या आता प्रत्यक्षात तुमच्या दारात उभ्या ठाकतील. तुमच्या मुलांचे यश आणि घरातील मंगल कार्य यामुळे तुमची सर्व दुःखे विरून जातील. गुरुजींनी वृषभ राशीसाठी एक गुप्त उपाय सांगितला आहे. ग्रहणाच्या वेळी पांढऱ्या कपड्यात थोडे तांदूळ बांधून तिजोरीत ठेवा, ज्यामुळे धनलाभाचा ओघ कायम राहील. तुमची ही प्रगती पाहून जगाला तुमच्या ताकदीची जाणीव होईल. फक्त या काळात शांतता राखा आणि अहंकाराला थारा देऊ नका. 3. मकर रास, शनिदेवाचा न्याय आणि कुबेराचा आशीर्वाद. मकर रास ही या ग्रहणातील सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाची रास ठरणार आहे, कारण तुमचे स्वामी स्वतः कर्मफलदाता शनिदेव आहेत. तुम्ही आजवर इतका मानसिक छळ आणि आर्थिक तंगी झेलली आहे की आता तुम्हाला नशिबापेक्षा मृत्यू जवळचा वाटू लागला होता. जवळच्या माणसांनीच तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला शून्यावर आणले. पण गुरुजी ठामपणे सांगतात की 100 वर्षांनंतर बनणारा हा महाचंडाल योग केवळ मकर राशीच्या जातकांना रंकाचा राजा बनवण्यासाठीच आला आहे. साक्षात कुबेराचा खजिना तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांना जाळून खाक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तुमच्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा हिशोब आता शनिदेव पूर्ण करतील. अचानक धनलाभाचे असे योग जुळून येतील की तुमची 7 पिढ्यांची गरिबी मुळासकट उपटून टाकली जाईल. जुनी आजारपणं आणि कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून तुमची सन्मानाने सुटका होईल. पण गुरुजींचा तो भयानक इशारा विसरू नका. जेव्हा अफाट पैसा येईल तेव्हा अहंकार तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवू शकतो. जर तुम्ही सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत एखाद्या गरिबाला किंवा असहाय्य व्यक्तीला दुखावले, तर शनिदेव तुमचे हे साम्राज्य राख बनवायला वेळ लावणार नाहीत. शुद्ध अंतकरणाने या भाग्योदयाचं स्वागत करा आणि दानधर्म करण्यास विसरू नका. 4. कन्या रास, बुद्धीचा चमत्कार आणि माता लक्ष्मीची कृपा. कन्या राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण म्हणजे भाग्योदयाचा महामंत्र ठरणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि कष्टाला आजवर समाजात योग्य सन्मान मिळाला नाही. उलट तुमच्या कामाचे श्रेय नेहमी दुसऱ्यांनीच लाटले. आर्थिक बाबतीत तुम्ही नेहमीच इतरांवर अवलंबून राहिलात किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुमची अनेक स्वप्ने अपुरी राहिली. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 3 मार्चच्या रात्रीनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असा काही बरसेल की तुमची सर्व अपूर्ण स्वप्ने पूर्ण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अशी ओळख निर्माण होईल की लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. नोकरीमध्ये मोठी पदोन्नती किंवा परदेश गमनाचे योग अत्यंत प्रबळ आहेत. ज्या व्यापारात तुम्ही तोटा सहन केला तिथे आता नफ्याचा पाऊस पडेल. घरातील नकारात्मकता दूर होऊन एक नवीन चैतन्य संचारणार आहे. गुरुजींनी सांगितलेला काळ्या कपड्याचा आणि लोखंडी खिळ्याचा उपाय तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरेल, ज्यामुळे कोणतीही वाईट नजर किंवा करणीबाधा तुमच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. तुमची ही नवी झेप पाहून तुमचे विरोधकही अवाक होतील. ही वेळ तुमच्यासाठी केवळ प्रगतीची नसून स्वतःची ओळख सिद्ध करण्याची आहे.
गुरुजींच्या या मार्गदर्शनाचे पालन करा आणि आपल्या सुवर्ण भविष्यासाठी सज्ज व्हा. मित्रांनो, आता बघूया विनाशातून सुटकेचे जसे गरिबी, इडापिडा, दरिद्री दूर होण्याचे गुप्त उपाय कोणते, चंद्रग्रहणाच्या दिवशी काय करावे आणि काय नाही. त्याचसोबत आपण पाहणार आहोत गुरुजींचा अंतिम इशारा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 3 मार्चच्या या चंद्रग्रहणाच्या रात्री जर तुम्ही काही सिद्ध आणि गुप्त उपाय केले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला समृद्ध होण्यापासून रोखू शकणार नाही. पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे काळ्या कपड्याचा तोडगा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी एक काळा सुती कपडा घेऊन त्यात थोडे काळे तीळ, एक लोखंडी खिळा आणि एक अख्खा नारळ बांधून पोटली तयार करावी. ही पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला लटकवावी. हे तंत्र राहू केतूची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि घरातील इडापिडा स्वतःमध्ये शोषून घेते. ग्रहण संपल्यानंतर आणि स्नान उरकल्यानंतर ही पोटली कोणाशीही न बोलता एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकावी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दुर्दैव कायमचे बाहेर जाईल. दुसरा उपाय हा साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या घरात खेचून आणणारा आहे. गुरुजींच्या मते होलिका दहनाच्या पवित्र अग्नीत 7 गोमती चक्र अर्पण करणे हा कुबेराचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. ही चक्रे अग्नीत अर्पण करताना श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. हा उपाय केल्याने कर्जाच्या डोंगराखाली दबलेला माणूसही मुक्त होतो आणि त्याच्या घरात धनाचे नवीन स्रोत निर्माण होतात. तसेच जर तुमच्या कुटुंबात कोणी जुन्या आजाराने त्रस्त असेल तर सुक्या हळदीची गाठ होलिका अग्नीत अर्पण केल्याने आरोग्यात चमत्कारिक सुधारणा होते असा दावा गुरुजींनी केला आहे. मात्र हे सर्व उपाय करत असताना गुरुजींनी एक अत्यंत कठोर आणि काळजाचा थरकाप उडवणारा इशारा दिला आहे. होळीच्या निमित्ताने आपण घराची साफसफाई करतो, पण सावधान! आपल्या घरची जुनी झाडू, केरसुणी या काळात चुकूनही कचऱ्यात फेकू नका किंवा कोणाला दान देऊ नका. शास्त्रानुसार झाडू हे साक्षात लक्ष्मीचे प्रतीक आहे. ग्रहणाच्या या संवेदनशील काळात झाडू घराबाहेर काढणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या घरातील ऐश्वर्याला लाथ मारून बाहेर काढण्यासारखे आहे. ज्या घरात लक्ष्मीचा असा अपमान होतो तिथे दरिद्रता कायमचा मुक्काम ठोकते आणि श्रीमंत माणूसही रातोरात रस्त्यावर येऊ शकतो. इतकेच नाही तर गुरुजींनी आणखी एक भयसूचक चेतावणी दिली आहे. ग्रहणाच्या रात्री किंवा होळीच्या सायंकाळी कोणालाही मीठ, साखर किंवा तेल उधार देऊ नका. अनेकदा तुमचे शेजारी किंवा परिचित गोड बोलून या वस्तू मागायला येतात, पण या साध्या वस्तूंच्या रूपाने ते तुमच्या भाग्याची चोरी करत असतात. मिठाच्या देवाणघेवाणीतून तुमच्या घरातील लक्ष्मी आणि बरकत दुसऱ्याच्या दारात उभी राहते. ही एक छोटीशी चूक तुमच्यावर राहूचा क्रूर प्रभाव पाडू शकते. त्यामुळे या काळात कोणालाही काहीही देणे टाळा आणि आपल्या घराची समृद्धी जपून ठेवा. शेवटी गुरुजी सांगतात की हे 3 मार्चचे ग्रहण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ग्रहणानंतर गरिबांना अन्नदान करणे आणि मुक्या प्राण्यांना चारा घालणे हे तुमच्या पुण्याचे डोंगर उभे करेल. हा केवळ एक खगोलीय बदल नाही, तर तुमच्या कर्माचा हिशोब होण्याची वेळ आहे. शुद्ध अंतःकरणाने आणि दिलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही या संकटाचे संधीत रूपांतर करू शकता. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक तुम्हाला कंगाल करू शकते, तर एक छोटासा उपाय तुम्हाला मालामाल. ही महाभविष्यवाणी शेवटपर्यंत समजून घेणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या हिताचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने जय महाकाल, भोलेनाथ कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.